नमस्कार. उन्हाळ्यात हा जो सुपरफूड आहे, अगदी सिंपल सुपरफूड आहे, सगळ्यांना इझिली अवेलेबल होऊ शकतो. हा सिंपल सुपरफूड तुमची प्रजनन क्षमता उन्हाळ्यात खूप छान बूस्ट करू शकतो, वाढवू शकतो. आणि मला माहिती आहे हा सुपरफूड बनवायला इतका सोपा आहे आणि हा ऐकल्यानंतर तुम्ही हा लगेच फॉलो कराल, सेवन कराल आणि याचे उन्हाळ्यात फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी फायदे घ्याल. नॉलेज बास्केट इंडियामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या चॅनलवर इनफर्टिलिटी संदर्भात खूप सारे इनफर्टिलिटीवर काय सोल्युशन आहे या संदर्भात खूप छान छान व्हिडिओज प्रदर्शित होत असतात आणि म्हणूनच अशा छान ऑथेंटिक माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तसं पाहिलं तर प्रेग्नन्सी ही कुठल्याही महिन्यात कुठल्याही सीझनमध्ये राहते हे आपल्याला माहिती आहे, परंतु थंडीमध्ये प्रेग्नन्सी इझिली राहते आणि उन्हाळ्यात काही प्रॉब्लेम्स असतात. हे प्रॉब्लेम्स कुठले असतात, कुठल्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात ते आधी बघूया की उन्हाळ्यात आपल्याला प्रेग्नन्सी राहायला का प्रॉब्लेम येतो. सगळ्यात पहिला आणि मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे डिहायड्रेशनचा. कमी पाणी प्यायल्यामुळे आपलं युरिन जे आहे हे येल्लोइश होतं. बऱ्याचदा ड्राय स्किनचा प्रॉब्लेम होतो आणि पर्यायाने ड्राय वजायना, युरिन इन्फेक्शन हे प्रॉब्लेम्स उन्हाळ्यात जास्त वाढतात. दुसरा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो तो म्हणजे उष्णतेचा. शरीरात गरमी खूप जास्त वाढते, हीटचे प्रॉब्लेम, उष्णतेचे प्रॉब्लेम वाढतात आणि त्याच्यामुळे मग कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि तिसरा खूप महत्वाचा हा पॉइंट आहे तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण खूप कमी जातं, पर्यायाने आपल्याला थकवा येतो आणि मग या सगळ्याला ओव्हरकम करून फर्टिलिटी बूस्ट करून सक्सेसफुल प्रेग्नन्सी राहायला इश्यू येतो. आणि म्हणूनच उन्हाळ्यात फर्टिलिटीला, प्रजनन क्षमतेला कमी करणारे 3 महत्वाचे फॅक्टर म्हणजे पहिला फॅक्टर हीट इंड्युस्ड इनफर्टिलिटी, दुसरा फॅक्टर म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स ड्यू टू समर, उन्हाळ्यामुळे उष्णतेमुळे संप्रेरकांमध्ये झालेलं असंतुलन, आणि तिसरा फॅक्टर हा देखील खूप महत्वाचा आहे तो म्हणजे कमी मूड, लो मूड किंवा फटीग. ही जी 3 कारणं आहेत ना ही अतिशय महत्वाची आहेत जी आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आज या 3 प्रॉब्लेम्सना ओव्हरकम करण्यासाठी मी तुम्हाला एक छानसा उपाय सांगणार आहे ज्याचे साईड इफेक्ट्स जे आहेत ना अगदी नाही म्हटलं तरी चालेल. त्याचे प्रिकॉशन्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे की कुणी हे घ्यायचं नाहीये. आणि अर्थातच हे भारतीय मूळ असलेला हा पदार्थ आहे, ट्रेडिशनल आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा उष्णतेचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी याचे संदर्भ आहेत. म्हणून हा छानसा पदार्थ आज मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ज्यामुळे तुमची फर्टिलिटी देखील नक्कीच बूस्ट होणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आयुर्वेदानुसार हा गरमीचे दुष्परिणाम कमी करणारा आणि मॉडर्न सायन्स प्रमाणे याला नॅचरल कूलंट असं म्हटलेलं आहे. तसेच यात असलेली पोषण द्रव्य, न्यूट्रियंट्स, इन्ग्रेडियंट्स जे आहेत हे तुमच्या अंड्याची क्वालिटी तर सुधारतातच, परंतु त्याचबरोबर तुमचे स्पर्म्स जे आहेत त्याची गुणवत्ता सुद्धा सुधारतात आणि सीमेन थिक करायला मदत करतात. आणि म्हणूनच तुमच्या दोघांना ॲज अ कपल हा पदार्थ जो आहे हा अतिशय फायदेशीर आहे आणि तो आहे कटिरा डिंक, ज्याला हिंदीमध्ये गोंद कतिरा असं सुद्धा म्हणतात. आता हा आपली फर्टिलिटी बूस्ट करायला आपल्याला कसा मदत करतो ते बघूया. हा गोंद कतिरा जो आहे ना हा एक इनसोल्युबल फायबर आहे, त्यामुळे याच्या सेवनाने आपले डायजेशन रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स बरे होतात. हे कसं सेवन करायचं, कसं सेवन करायचं नाही ते देखील आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. असं म्हटलं जातं सगळे प्रॉब्लेम्स जे आहे हे आपल्या बिघडलेल्या गट हेल्थमुळे म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टममुळे होतात आणि ह्या गोंद कतिरामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टम, आपलं गट हेल्थ खूप छान राहतं. पर्यायाने हॉर्मोन्सचा बॅलन्स साधला जातो आणि इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे जे हॉर्मोन्स आहेत जे प्रजननासाठी किंवा बाळ राहण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत ते बॅलन्स करायला हा गोंद कतिरा तुम्हाला इनडायरेक्टली मदत करतो. यात असलेले इन्ग्रेडियंट्स जे आहे यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे, आयर्न आहे, झिंक आहे. हे तुमच्या अंड्याची गुणवत्ता तर वाढवतातच, त्याचबरोबर तुमचं सीमेन जे आहे हे थिक करायला, घट्ट करायला मदत करतात. आता आपण बघूया की उन्हाळ्यात हे आपल्याला कसं मदत करेल. ज्या वेळेला तुम्ही हे पाण्यात टाकता आणि काही काळ थांबता त्यावेळेला हे जेलमध्ये रूपांतरित होतं आणि हे शरीराला आतून कूल करण्याचं काम करतं, आतून कूलंट म्हणून काम करतं. त्यामुळे
नॅचरली शरीर थंड राहतं. यातले फायबर्स आपल्या शरीरातलं डायजेशन नीट व्हायला मदत करतात. पर्यायाने डायजेस्टिव्ह सिस्टम योग्य व्यवस्थित चालली तर पर्यायाने इतर सर्व सिस्टम्स इन्क्लुडिंग युअर एंडोक्राईन सिस्टम म्हणजे हॉर्मोनची संप्रेरकांची जी सिस्टम आहे ती सुद्धा सिंकमध्ये येते आणि त्याचा बॅलन्स साधला जातो, ज्यामुळे प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन हॉर्मोन्सची जी सिक्रिशन आहे, जी लेवल आहे, जी पातळी आपल्याला आवश्यक आहे आणि जो बॅलन्स हवा आहे तो देखील राखला जातो. यात 28% लोह म्हणजे आयर्न आणि 18% झिंक आहे, ज्यामुळे तुमच्या अंड्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर हा जो गोंदकतिरा आहे, या प्रकारचा जो डिंक आहे हा पूर्णपणे नैसर्गिक आहे, झाडांपासून डिरेक्टली आपण घेतलेला आहे, त्यामुळे कुठलीही प्रक्रिया याच्यावर झालेली नाहीये. नॅचरल फॉर्ममध्ये आपण याचं सेवन करत आहोत. तसेच हा जो डिंक आहे गोंदकतिरा हा अँटी इन्फ्लमेटरी आहे. बाळ राहण्यासाठी कुठल्याही प्रकारचं इन्फ्लमेशन शरीरात पर्यायाने आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये, आपल्या गर्भाशयात, ओव्हरीजमध्ये असणं हे योग्य नाही आणि म्हणूनच हे अँटी इन्फ्लमेटरी असल्यामुळे शरीरात कुठल्याही प्रकारची सूज असेल तर ती कमी करायला मदत करतं. त्याचबरोबर बऱ्याचदा आपल्या स्किनसाठी किंवा वेट मॅनेजमेंटसाठी सुद्धा गोंदकतिऱ्याचा वापर केला जातो. हा जो गोंदकतिरा आहे तो कसा वापरायचा, कधी वापरायचा, किती प्रमाणात वापरायचा, कसा भिजत ठेवायचा आणि कसा सेवन करायचा हे आपण बघूया. साधा डिंक आणि गोंदकतिऱ्यामध्ये काय फरक आहे ते बघूया. जो साधा डिंक, जो आपण डिंक लाडूमध्ये वापरतो, तो थोडासा पिवळसर असतो, रोस्टेड असतो, परंतु हा जो डिंक असतो तो अगदी व्हाईटिश असतो किंवा थोडासा क्रीमिश कलरकडे जाणारा असतो. हा फरक आहे. साधा डिंक हा वेगळा असतो आणि गोंदकतिरा हा वेगळा आहे. या गोंदकतिऱ्याला खाण्यायोग्य बनवण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. रात्री याला भिजत ठेवावं लागतं, म्हणजे 12 तास भिजल्यानंतर याचं सेवन तुम्हाला करायचं असतं. रात्री तुम्ही हे भिजवल्यानंतर सकाळी हे बघितलं तर याचा जेली फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं असतं. त्यामुळे गोंदकतिरा विकत घेतल्यानंतर जे त्याचे क्रिस्टल्स आपल्याला मिळतात त्याचा अगदी 1 क्रिस्टल 200 ml पाण्यामध्ये जर तुम्ही भिजवला तरी देखील फुगून हा खूप मोठा होतो आणि तेवढाच इनफ असतो. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही हे भिजवाल त्यावेळेला फक्त 1च क्रिस्टल तुमच्या दोघांसाठी पुरेसा आहे. आता याचं ड्रिंक बनवताना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता. थोडंसं थंड पाणी घ्या 1 ग्लासभर, त्याच्यामध्ये 1 चमचा किंवा 2 चमचे, छोटे चमचे तुम्ही हे गोंदकतिऱ्याचं जेल टाका. चिया सीड्स किंवा सब्जा सीड हे सुद्धा तुम्ही अर्धा तास आधी भिजवून ठेवू शकता. ते याच्यामध्ये 1-1 चमचा मिक्स करू शकता आणि तुमच्या घरात असलेलं कुठलंही सरबत, मग ते रूअफजा असेल किंवा तुमच्या घरात कुठलं ऑरेंज सरबत असेल तर ते थोडंसं मिक्स करून याला छान ड्रिंक तुम्ही बनवू शकता. याच्यामध्ये थोडंसं सेंधव मीठ, जिरेपूड वगैरे टाकून सुद्धा अतिशय छान टेस्टी ड्रिंक बनतं. गंमत म्हणजे अगदी दही, ताक, दूध आणि पाण्यात या 4ही गोष्टींमध्ये हे मिक्स करून तुम्ही सेवन करू शकता, तर याला काहीही हरकत नसते. रात्रीचा गोंदकतिरा कधीही सेवन करू नये, कारण रात्री हे थंड वातावरण निर्माण होतं पहाटेपर्यंत आणि हा थंड गुणधर्माचा असल्यामुळे रात्रीचा गोंदकतिरा सेवन करू नये. याला सेवन करण्याची बेस्ट वेळ म्हणजे नाश्त्यानंतर तुम्ही याला सेवन करू शकता किंवा सकाळी उठल्यानंतर देखील तुम्ही हे घेऊ शकता. जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल, तुमचा पार्टनर ऑफिस गोईंग आहे, तर बाटलीमध्ये छान गोंदकतिऱ्याचं ड्रिंक बनवून तुम्ही दिवसभर 1 लिटर सुद्धा हे पिऊ शकता. आता हा जो आहे ना, हा नॅचरल कुलंट आहे आणि हे कुणी पिऊ नये तर ज्यांचे पिरियड चालू आहे त्यावेळेला हे पिऊ नये, कारण पिरियडमध्ये आपल्याला उष्णतेची गरज असते. म्हणूनच आपण म्हणतो ना, पिरियडमध्ये पपाया किंवा अननस आपण खातो किंवा मग आल्याचा चहा जो उष्ण आहे हा आपण प्यायला सांगतो. मग याचा अर्थ काय, तर पिरियडमध्ये हा नॅचरल कुलंट असलेला, कारण पिरियड फ्लो रेस्ट्रिक्ट करतं. जर शरीर थंड असेल, उष्ण गुणधर्म पिरियड व्यवस्थित फ्लो होण्यासाठी गरजेचे आहेत. याचे गुणधर्म शीत असल्यामुळे तुम्ही गोंदकतिरा पिरियडमध्ये खाऊ नका. त्याचप्रमाणे तुम्ही डायबेटिक असाल तर याच्यामध्ये कुठलीही साखर किंवा गूळ किंवा इतर गोष्टी, गोड गोष्टी ॲड करू नका. डायबेटिक असाल, ब्लड शुगर असेल, ब्लड प्रेशरचा त्रास असेल तरी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. कोल्ड कफ या त्रासामधून तुम्ही जात असाल किंवा अस्थमा
किंवा कोल्ड कफाची प्रवृत्ती असेल, सतत होत असेल, तर तुम्ही गोंदकतिरा टाळा. गोंदकतिऱ्याचे खूप सारे फायदे आहेत. उन्हाळ्यामध्ये अगदी शरीरातलं स्किनमधलं कोलॅजन बूस्ट करण्यापासून ते थकवा घालवण्यापासून शरीर थंड ठेवण्यापर्यंत, ज्यांना उष्णतेचा खूप त्रास आहे, ऍसिडिटीचा त्रास आहे, यांच्यासाठी गोंदकतिरा अतिशय फायदेशीर आहे. त्याचबरोबर यात असलेलं कॅल्शियम, झिंक, आयर्न म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या प्रजनन क्षमतेला बूस्ट करण्यासाठी खूप गरजेच्या आहेत. गोंदकतिरा तुम्ही जर बाहेर फिरतं तुमचं काम असेल तर हे आपल्या शरीराचं तापमान कमी ठेवण्यासाठी आणि उष्माघातापासून आपल्याला वाचवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याचबरोबर यातले जे अँटीऑक्सिडंट्स आहे हे आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवतात. आणि पर्यायाने अँटीऑक्सिडंट्स आणि यातले जे इन्ग्रेडियंट, न्यूट्रियंट्स आहेत हे आपल्या प्रजनन क्षमतेला सुद्धा बूस्ट करतात. आणि म्हणूनच उन्हाळ्यात जर आपण प्रेग्नन्सी ट्राय करत असू तर नक्कीच गोंदकतिऱ्याचा समावेश आपण करू शकतो. याने डिहायड्रेशन तर होणार नाहीच, परंतु वेट मॅनेजमेंटमध्ये वजन कमी करण्यासाठी सुद्धा गोंदकतिऱ्याचा वापर केला जातो. गोंदकतिरा हा अतिशय कडक असतो आणि तो नेहमी भिजवून 1 चमचा व्यवस्थित मिक्स करून पाण्यात किंवा इतर द्रव्यांमध्ये घ्यायचा असतो. गोंदकतिरा आपण तसाच घेतला तर लिक्विड बरोबर त्याला एक्सपॅन्ड होण्याची क्षमता असल्यामुळे, जेली फॉर्ममध्ये कन्वर्ट होण्याची क्षमता असल्यामुळे तो आपल्याला खूप जास्त त्रासदायक देखील असू शकतो. तो आपल्यामध्ये चोकिंग करू शकतो. म्हणून योग्य फॉर्ममध्येच गोंदकतिऱ्याचं सेवन आपल्याला करायचं आहे. जर आपण योग्य फॉर्ममध्ये केलं नाही तर पोटफुगी, गॅस, पोटदुखी हे त्रास देखील आपल्याला होऊ शकतात. तुम्हाला कुठली ॲलर्जी असेल, कॉन्स्टिपेशन असेल, गॅस्ट्रो इंटेस्टिनल प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील तर नक्कीच गोंदकतिऱ्याचं सेवन हे डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नका. आणि कुठल्याही गोष्टीचं सेवन हे आपल्या तज्ज्ञांना विचारल्याशिवाय करू नये. ही माहिती मी जी तुम्हाला दिलेली आहे ही फक्त सामान्य ज्ञानावर ही आधारित आहे. गोंदकतिऱ्याचे हे फायदे तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन किती प्रमाणात तुमच्यासाठी योग्य आहे हे विचारून तुम्ही याचं सेवन करा. कारण प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते आणि प्रत्येक पदार्थ हा प्रत्येकाला सूट होईल असं नसतं आणि काही कॉन्ट्राइंडिकेशन नक्कीच असतात. तुम्ही कोमॉर्बिड असाल, कुठली अदर कंडिशन असेल तर गोंदकतिऱ्याचं सेवन करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.